शुभांशु शुक्ला यांचं हे पृथ्वीवरती परतलेले आहेत। ही पुढारी न्यूजच्या स्क्रीनवरती तुम्ही लाईव्ह दृश्य बघू शकताय। कॅलिफोर्नियाच्या समुद्रातले हे कॅलिफोर्नियाच्या समुद्रात हे ड्रॅगन यान जे होतं ते उतरलेलं आहे। ही दृश्य आपण बघू शकतो। तर शुभांशु पृथ्वीवरती परततायत याच्या आनंदाने त्याच्या आईवडिलांकडून सेलिब्रेशनही केलं जात आहे। ही दृश्य आपण पुढारीच्या स्क्रीनवरती बघू शकतो। देशभरात यामुळे मोठा जल्लोष साजरा केला जातो। देशभरात खरं तर शुभांशुची सर्वच भारतीय वाट बघत होते आणि तो क्षण अखेर आलाय। आपल्या प्रत्येक भारतीयासाठी हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे। शुभांशु शुक्ला याचं आगमन झालंय आणि त्याच्या आईवडिलांना त्याचा आनंद होतोय। देशभरात जल्लोष साजरा केला जातोय। आपली 18 दिवसांची मोहीम पूर्ण करून अखेर शुभांशु शुक्ला पृथ्वीवरती परतले। अतिशय आनंदाची बाब आहे आणि या सर्व लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण अनुभवू शकतोय। त्या ठिकाणी सेलिब्रेशनही केलं जातंय। अंतराळवीर शुभांशु शुक्ला पृथ्वीवरती परतलेले आहेत। त्यांचं आगमन झालेलं आहे। त्यांचं ड्रॅगन यान हे कैलिफोर्निया समुद्रात उतरलंय। वहाँ से उनकी रवानगी होगी। होस्टल पहुंचना होगा 8:30 और 9 के बीच में, जो हिंदुस्तानी टाइम है, भारत इंडियन स्टैंडर्ड टाइम 8:30 और 9 के लगभग उनकी रवानगी होगी वहां से। अभी वो लैंड हुए हैं ऑफ द कैलिफोर्निया कोस्ट सैन डिएगो में। 8:30-9 बजे के वहां से रवाना होने के बाद उसके पश्चात लगभग 2.5-3 घंटे का रास्ता है। 11:30 बजे तक लगभग ह्यूस्टन पहुंचेंगे। अगले 5-6 दिन रिहैबिलिटेशन की एक्सरसाइज चलेगी, क्योंकि उन्हें दे हैव टू गेट यूज्ड टू द अर्थ्स एटमॉस्फेयर एंड द अर्थ्स मिलियू। लगभग 23 तारीख तक ये क्रम मुकम्मल होगा और तत्पश्चात लगभग 1 सप्ताह उनकी टीम डिस्कशन चलेगी इसरो के जो हमारे प्रतिनिधि हैं उनके साथ। और तत्पश्चात फिर लगभग 15 दिन से अप टू ऑलमोस्ट 13th और 14th ऑफ अगस्त उनकी डीब्रीफिंग के सेशंस रहेंगे। अलग अलग जो इसमें स्टेक होल्डर्स थे, जो पार्टनर्स थे, एक्सियम की टीम के साथ, नासा की टीम के साथ, स्पेसएक्स की टीम के साथ। और फिर 14-15 के लगभग अगस्त उनकी वापसी की तैयारी होगी। और जैसा कि अभी योजना बनाई गई है उसके मुताबिक हम ये उम्मीद कर सकते हैं कि 17 अगस्त के लगभग शुभांशु दिल्ली हमारे बीच होंगे। और जैसे मैंने आरंभ में कहा, और मिशन पूरा हुआ उसके लिए सबको हम आभार प्रकट करते हैं। और सबको आपकी आखिरी बात कल हुई थी, क्या कुछ उस समय बात हुई थी? अब तो पूरा मिशन कंप्लीट हो गया, क्या कहना? धन्यवाद, आपको धन्यवाद। धन्यवाद और साथ में आप लोगों का भी धन्यवाद, जो आप लोगों ने इतना सबको दिखाया, पूरी मेहनत की, दिल दुनिया को दिखाया कि कैसे गया और कैसे आया बेटा। मतलब पूरा आप लोगों ने दिखाया, इसके लिए आप सबको बहुत बहुत धन्यवाद। आंटी थोड़ा इमोशनल भी हो गई थी आप उस वक्त जब लैंडिंग हो बेटा इतने दिन बाद लौटा है तो थोड़ा सा भावुक होना बनता है, लेकिन खुशी है बहुत ज्यादा। कल बात हुई थी, क्या कुछ बात हुई थी, क्या कह रहे थे आखिरी समय में? कल नहीं बात हुई है, परसों बात हुई थी। धन्यवाद है, आपको धन्यवाद है, सबको धन्यवाद है, सबको धन्यवाद है। बहुत खुश है। त्यांना धन्यवाद दिला पाहिजे, कारण त्यांच्या मुलाने ही 18 दिवसांची मोहीम पूर्ण केलेली आहे आणि आज तो भारतात पृथ्वीवरती परतलेला आहे। आणि देशभरात या आनंदाची बाब असल्यामुळे देशभरात जल्लोष करण्यात येतोय। त्याचे आईवडीलही त्या ठिकाणी दिसत आहेत। आईवडिलांनाही आनंद झालेला आहे आणि छोटंसं सेलिब्रेशन तिकडे सुरू आहे। अंतराळ स्थानकावर जाऊन इतिहास रचणारे आपल्या भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आज पृथ्वीवरती परतलेले आहेत। याचाच आनंद आणि याचाच अभिमान आपल्या सर्व भारतीयांना आहे आणि ही लाईव्ह दृश्य आपण बघू शकतोय। शुभांशु शुक्लाचं आगमन झालेलं आहे। कॅलिफोर्नियाच्या समुद्रात त्याचं ड्रॅगन हे यान उतरलेलं आहे। याच क्षणाची प्रतीक्षा आपण सगळे बघत होतो आणि अखेर तो क्षण आलेला आहे। आपल्या सर्व भारतीयांसाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे।
तर आपल्यासोबत खगोल अभ्यासक लीना बोकील जोडलेल्या गेलेल्या आहेत. तर अंतराळ स्थानकावर जाऊन इतिहास रचणारे भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आज पृथ्वीवर परतत आहेत. ही खरं तर आपल्या सर्वांसाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. हो, खरंच आहे. भारतासाठी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोसाठी आणि इंडियन एअरफोर्ससाठी सुद्धा ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि पर्सनल लेवलला सुद्धा शुभांशु शुक्लांचा हा सक्सेस म्हणजे त्यांना यश मिळालेलं आहे. त्यांची फॅमिली परिवार खरं तर एकदम जल्लोष करत आहेत आणि हे सगळं दृश्य दिसत होतं मगाशी. सो इट इज अ ग्रेट मोमेंट, कारण ते आता आपले नॅशनल हिरो झालेले आहेत, रिअल लाईफ हिरो. आणि शुक्सची निवड खरं तर गगनयानसाठी झाली आणि गगनयान मोहीम 2 ते 3 वर्षांमध्ये अनमॅन्ड आणि मग मॅन मिशन होईल. त्यामध्ये 4 अंतराळवीर म्हणजे इंडियन एअरफोर्सचे पायलट्स त्यांची निवड झाली. त्यापैकी एक शुक्स आहेत आणि शुभांशु शुक्लांची निवड पुन्हा एकदा म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाण्यासाठी ॲक्झियम मोहीमसाठी झाली. हीच एक मोठी बाब आहे खरं तर. आणि इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचा मोठं आपलं योगदान आहे या मोहिमेसाठी. तर ही आहे जॉईंट मिशन. तर ॲक्झियम, स्पेस एक्स, नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सी, पुन्हा इस्रो, आपण हे सगळे दृश्य त्यामुळे बघतो तर सगळं जग बघत आहे. कारण सगळ्यांना वाट बघत होते सगळे लोक की हे कधी परत येतील, उतरतील आणि यशस्वीपणे त्यांचं स्प्लॅश डाऊन होईल. कारण सगळ्या जगाचा याच्यामध्ये हातभार आहे. खरं तर 60 प्रयोग तिथे स्पेसमध्ये केले 2 आठवड्यांमध्ये, 4 अंतराळवीर. त्यामुळे खूप इंटेन्सिव्ह काम होतं. ते वर्क व्हेरी हार्ड. आणि भारताचे 7 प्रयोग 7 एक्सपेरिमेंट्स घेऊन शुभांशु शुक्ला गेले होते. तर धारवाड युनिव्हर्सिटी, कृषी विद्यापीठ आणि IIT धारवाडची एक त्यांचा प्रयोग कृषीचा म्हणजे मोड आलेली मटकी किंवा मूग असे जे असतात आणि मेथी असे पण त्यांनी नेले होते बरोबर, बिया किंवा सीड्स. आणि मग तिथे जाऊन त्यांनी कृषी आणि सिंचन या गोष्टी केल्या. म्हणूनच ते परवा म्हणाले की आय टर्न्ड इनटू अ फार्मर. आणि असे वेगवेगळे रोल केले. आणि एक वॉटर बेअर जो नेला होता त्याच्यावर प्रयोग केला. तो एक क्रीचर असा आहे मायक्रोस्कोपिक जो अनेक वर्ष म्हणजे मिलियन्स ऑफ इयर्स एक्स्ट्रीम कंडिशन्स मध्ये सर्व्हाइव्ह होतो. तर तो स्पेसमध्ये पण होतो का सर्व्हाइव्ह, असा पण एक प्रयोग होता. मग स्नायू किंवा आपल्या मसल ॲट्रोपी किंवा मसल लॉस होतो का स्पेसमध्ये गेल्यानंतर, आणि असे पण प्रयोग होते. मग एक होता आपल्या स्क्रीन, आपला खूप वेळ जातो दिवसातले काही तास जातात मोबाईल आणि लॅपटॉप, टीव्हीच्या स्क्रीन समोर आपण बसतो. मग याचा इम्पॅक्ट किंवा प्रभाव पडतो का आपल्या डोळ्यांवर, मेंदूवर किंवा कॉग्निटिव्ह थिंकिंगसाठी, असे पण काही प्रयोग केले. आणि 7 प्रकारचे हे एक्सपेरिमेंट्स करून ते यशस्वीपणे आता पृथ्वीवर परत आलेले आहेत. म्हणजे खरं तर पॅसिफिक ओशन म्हणजे प्रशांत महासागरमध्ये स्प्लॅश डाऊन झाला आणि त्यानंतर त्यांना पाण्यातून म्हणजे सॅन डिएगोच्या कॅलिफोर्निया कोस्टला आणल्यानंतर मग आता काही दिवस त्यांचे काही तास आणि दिवस क्वारंटाईन आणि त्यांना ऍडजस्ट करावं लागेल. अडॅप्टेशन या परत पृथ्वीवर आल्यानंतर हे वातावरण आणि या कंडिशन्स, गुरुत्वाकर्षण या सगळ्या गोष्टींचं ची ऍडजस्टमेंट करावी लागेल आता त्यांना. तर अशी सगळी ही त्यांची मोहीम होती. आणि मिशनचे पायलट असल्यामुळे शुक्सकडे मोठा रोल होता. म्हणजे सगळा कंट्रोल स्पेसक्राफ्टचा जाताना आणि मग डॉकिंगच्या वेळेला, मग तिथे गेल्यानंतर हे प्रयोग झाले स्पेस स्टेशनमध्ये आणि परत येताना अनडॉकिंग आणि मग या ज्या क्रुशियल मॅन्युव्हरिंग असतात म्हणजे मोठे 2-3 टप्पे आपल्या वातावरण पृथ्वीचं असतं तिथे ऑक्सिजन असतो त्यामुळे तापमान वाढतं आणि मग हळूहळू आपण वेग कमी करत करत कॅप्सूल खाली आणतो. मग 2 पॅराशूट ओपन होतात. मग थ्रस्टर्स म्हणजे एअर ब्रेकिंग कुठे कधी करायचं हे सगळं प्लॅन्ड असतं आणि ते सगळं व्यवस्थितपणे पार पाडलं आणि त्यामुळे पायलटचा मेजर रोल असतोच कारण ते सेकंड इन कमांड असतात आफ्टर मिशन कमांडर पेगी. तर त्यामुळे हे यश मिळाल्यानंतर
त्यांचा सगळ्यात मोठा रोल आहे त्याच्यामध्ये किंवा कॉन्ट्रीब्युशन होतं आणि अर्थातच हे एक टीमवर्क असतं कारण 4 ॲस्ट्रॉनॉट्स एकूण गेले होते, 2 मिशन स्पेशालिस्ट, एक युरोपियन स्पेस एजन्सीचे, हंगेरियन आणि एक पोलिश असे 2 अंतराळवीर. त्यामुळे त्यांनी इतके मोठे प्रयोग करून आता ते आलेले आहेत आणि यापैकी प्रयोग त्यांचे युरोपियन देशाचे होतेच आणि त्याबरोबर UAE, सिंगापूर आणि इतर राष्ट्र किंवा देशांचे पण होते जे ह्याच्यामध्ये सहभागी नाही आहेत. त्यांचे पण काही प्रयोग तिथे जाऊन करून आणलेले आहेत. सो द एंटायर वर्ल्ड इज वॉचिंग आणि त्यामुळे जगभरातल्या लोकांना आता उत्सुकता आहे की यामध्ये त्यांनी 200 यशस्वीपणे स्प्लॅश डाऊन झाल्यानंतर. लीनाजी, यामध्ये त्यांनी 288 वेळा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घातली, याबद्दल काय सांगाल? हो, एकतर 28,000 किलोमीटर पर आवर अशा वेगाने इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पृथ्वीच्या भोवती फिरत असतं. याला ऑर्बिटल वेलॉसिटी आपण म्हणतो. तर हा खूप मोठा वेग आहे. म्हणजे आपण 24 तासात एका दिवसात एक सूर्योदय आणि एक सूर्यास्त असे बघतो, सनराईज आणि सनसेट. तर स्पेस स्टेशन मध्ये असताना इतक्या वेगाने फिरत असताना पृथ्वीच्या भोवती त्यांना 16 वेळेला सनराईज आणि 16 सनसेट म्हणजे सूर्यास्त असे बघायला मिळतात आणि त्यामुळे इतके टोटल 18 दिवसांमध्ये तेवढे त्यांनी सनराईज सनसेट पाहिले आणि कितीतरी कोटी किलोमीटर त्यांनी पृथ्वीच्या भोवती अंतर पार केला. कारण हा मोठा प्रवास होता. खरं तर इट्स अ ह्यूज स्पेस व्हॉयेज आणि परत येतानाचा हा एक 21 तासाचा प्रवास हा सुद्धा मोठा होता आणि हा अतिशय क्रुशियल होता कारण तिथे रिस्क असतात रिएंट्रीमध्ये म्हणजे पृथ्वीच्या जवळ येताना. पण हे सगळं व्यवस्थित टाइम टू टाइम घडत गेलं आणि त्यामुळे अचूकपणे हे पार पाडलं आणि मग ही मिशन आता आपण म्हणू शकतो मिशन सक्सेसफुल और मिशन अकम्प्लिश्ड किंवा संपूर्णपणे यशस्वी मोहीम झालेली आहे. ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरती 18 दिवस घालवल्यानंतर आता शुभांशु शुक्ला पृथ्वीवरती परतणार आहेत. तर यानंतर त्यांच्या पुढची आव्हानं काय असणार आहेत? एकतर ॲज एअरफोर्स पायलट त्यांनी अनेक तास विमान उडवून म्हणजे फ्लाइंग एअरप्लेन्स आणि ते पण कॉम्प्लेक्स एअरप्लेन्स चालवलेले आहेत. पण स्पेस स्टेशनमध्ये जाणं म्हणजे एक हा वेगळाच अनुभव असतो आणि तिथे कार्य करून परत येणं. सो दिस इज अ ह्यूज व्हॉयेज आणि चॅलेंज आणि जाण्यापूर्वी त्यांची इंटेन्सिव्ह रिगरस ट्रेनिंग त्यासाठीच दिली जाते की शरीराला कमी गुरुत्वाकर्षण, मायक्रोग्रॅव्हिटी, कमी सूक्ष्म गुरुत्वाकर्षण किंवा शून्य ग्रॅव्हिटीमध्ये काम करण्याची आणि लिव्हिंग अँड वर्किंग इन स्पेस ही ट्रेनिंग दिली जाते. आणि फक्त शरीरालाच नाही तर मानसिक तऱ्हेने सुद्धा मेंटल प्रिपरेशन, सायकोलॉजिकल खूप अँगल असतात कारण मानवी मोहीम म्हणजे खूप क्रुशियल असते. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी येतात. जेवण सुद्धा इंटरेस्टिंगली पहिल्यांदाच एक प्रथमच भारतीय गेल्यामुळे जरा स्पायसी फूड किंवा भात राईसचे प्रकार नेले त्यांनी आणि डिफेन्सचीच DRDOचीच एक डिफेन्स फूड रिसर्च ऑर्गनायझेशन जी आहे त्यांना स्पेशल टाईपचं जेवण सुद्धा दिलं. ऑफकोर्स त्यांचा चॉईस पण विचारलेला होता आणि गोड पदार्थ पहिल्यांदाच असे त्यांनी नेले. त्यामुळे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये एक मेजवानी परवाच झाली की दे ऑल एन्जॉयड गाजर म्हणजे गाजराचा हलवा, मूग डाळ हलवा आणि आमरस सुद्धा त्यांनी नेला होता. सो हे असं वेगळं जेवण म्हणजे भारतीय इंडियन क्युझिन हे पहिल्यांदाच तिथे स्पेस स्टेशनवर नेलं गेलं आणि ॲस्ट्रॉनॉट्सने तिथे जे आधी 7 होते ते पण अंतराळवीर आणि हे 4 या सगळ्यांनी ते फूड एन्जॉय केलं. आणि जेवण हा एक आहार म्हणजे मोठा भाग असतो परंतु अधिक काळ जर स्पेसमध्ये जायचं असेल तर आपलं जेवण इथून वजन जास्ती नेऊ शकत नाही. त्यामुळे कंटिन्युअस कार्गो पाठवला जातो आणि मग जर चंद्रावर किंवा मंगळ ग्रहावर नंतर कॉलनी करायची असेल तर आपल्याला आपलं फूड नेता येणार नाही. मग त्यामुळे आपलंच पीक म्हणजे क्रॉप्स आपल्याला तिथे कल्टिवेट करावे लागतील आणि म्हणूनच कृषी आणि सिंचन या गोष्टी, ॲग्रिकल्चर अँड इरिगेशन ह्या सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत आणि हे सुद्धा काही प्रयोग होते त्याच्यामध्ये.
आणि असे वेगवेगळ्या तऱ्हेचे मोहीम करून आता ते परत आलेले आहेत आणि परत आल्यानंतर आता जाण्यापूर्वी एक तयारी असते की पृथ्वीवरून स्पेसमध्ये गेल्यानंतर त्यांना ॲडजस्ट करावं लागतं झिरो ग्रॅव्हिटीच्या कंडिशनसाठी आणि आता तिथून आल्यानंतर ब्रेन किंवा मेंदू तुम्हाला सिग्नल देत नाही पटकन की आता तुम्ही जमिनीवर आलेले आहात आणि पुन्हा एकदा पहिल्यासारखी लाईफस्टाईल म्हणजे चालणं फिरणं बसणं हे सगळं करावं लागेल। ही सगळ्याची तयारी आता म्हणजे ट्रेनिंग त्यांना दिली जाईल 7 दिवस क्वारंटाईन करून मग नंतर पुन्हा त्यांना नॉर्मल रुटीन करावं लागेल। ही विल हॅव टू कम बॅक टू नॉर्मल रुटीन। अगदी नक्कीच लीनाजी खूप खूप धन्यवाद। आपण महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।